निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. प्रचार जो आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. एक मोठी जबाबदारी नगराध्यक्ष म्हणून आणि शहर प्रमुख म्हणून अशी आहे शिवसेनेची. कशा प्रकारे ह्या निवडणुकीला पाहताय? आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालेलं आहे. कुलगाव बदलाव नगरपरिषदेच्या निवडणुका चालू झालेल्या आहेत. आमचे जे मित्र पक्ष आहे, विरोधक बोलणार नाही कारण का महायुतीची सत्ता आहे आणि या महायुतीच्या सत्तेमध्ये शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी युती आहे. पण घाईघाईने त्यांनी आमच्यावर युती न करता राष्ट्रवादी आणि भाजपा या ठिकाणी एकत्र लढत आहे. आणि मी शिवसेनेचा शहरप्रमुख या नात्याने संघटनेची पूर्ण जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे मी या शहरामध्ये 49च्या 49 उमेदवार उभे केलेले आहेत आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारसुद्धा विना मात्रे एक मुखाने सर्व शिवसैनिकांनी ठरवून एका मुखाने तिला पाठिंबा देऊन ती नगराध्यक्षपदाची उमेदवारी झालेली. पुन्हा आपल्या प्रसार माध्यमातून मी ऐकतो की घराणेशाहीचा आरोप आमच्या कुटुंबावर केला जातो, पण सर्वच बदलापूर शहरामध्ये बरेचसे कुटुंब आहेत हे एकत्र निवडणुका या ठिकाणी लढतात. त्याला काय घराणेशाही बोलू शकत नाही, कारण बदलावर शहर 12 खेडी होती. 12 खेडीचं मिळून या बदलावर शहराची निर्मिती झालेली. म्हणून आज सुद्धा प्रत्येक जे कुटुंब आहे त्या विभागातले त्यांच्या घरात 2-2, 3-3 नगरसेवक या निवडणुकीमध्ये उभे राहून निवडणुका लढवत असतात. तसंच मी सुद्धा वडवली या ठिकाणी राहतो. मी त्या ठिकाणी 2000 साली नगरसेवक झालो आणि त्या एका वार्डाच्या आता 4 वार्ड झालेत आणि त्या ठिकाणी लेडीज जनरल वार्ड असल्यामुळे मी रमेशवाडी या ठिकाणी उभा राहिलो. या ठिकाणून सुद्धा निवडून आलो. या ठिकाणचे चांगले रस्ते, उद्यानं, जी पाण्याची टंचाई होती ती कायमस्वरूपी बंद केली आणि या ठिकाणी पण रिझर्वेशन वार्ड बसल्यावर मी शिरगाव या ठिकाणी निवडणुकीसाठी उभा राहिलो. त्या ठिकाणी सुद्धा मी चांगली विकासाची कामं त्या प्रभागामध्ये केली. लोकांना त्या ठिकाणी रस्ते नव्हते, स्ट्रीट लाईट नव्हती, गार्डन नव्हती, पण पूर्ण वार्ड हा विकसित केलेला आहे. आणि प्रत्येकाला वाटतं की म्हात्रे घराण्यातला कोणतरी आमच्या विभागात नगरसेवक झाला की त्या ठिकाणची जी विकासाची कामं होतात ती चांगली होतात. तर या ठिकाणी आम्ही मागच्या निवडणुकीमध्ये आमच्या घरातनं 4 नगरसेवक, तुकाराम म्हात्रेची मिसेस ही नगराध्यक्ष होती आणि तो स्वतः नगरसेवक होता. माझी मिसेस शिरगाव या ठिकाणी नगरसेविका होती आणि मी चैतन्य संकुल या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आलेलो होतो. त्या ठिकाणी नगराध्यक्ष होण्याचा मला मान मिळाला. आणि हा रमेशवाडी परिसरामध्ये 2010 साली मी निवडणूक लढवलेली आणि या ठिकाणी SC रिझर्वेशन असल्यामुळे OBC रिझर्वेशन आत्ता पडलेलं आहे. त्या ठिकाणी आता माझ्या भाऊजाईला आम्ही या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे. आणि ज्या 2 उमेदवारी आहेत, 4 नगरसेवक आमचे होतेच, ते कायमस्वरूपी 10 वर्ष आम्ही नगरसेवक म्हणून या बदलाव नगरपालिकेत काम करतो. ज्या ठिकाणी भाजपाचे बालेकिल्ले आहेत, हेंद्रेपाडा 20 वर्ष त्यांचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतात आणि या ठिकाणी युती नसल्यामुळे त्या ठिकाणचा कोणीही शिवसैनिक निवडणूक लढवण्यास तयार नव्हता आणि त्याच्यात अजून OBC रिझर्वेशन असल्यावर माझ्याकडे उमेदवार नव्हता. मग तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं की तुमच्या मुलाला, आता त्याचं वय खाली 23 वर्षे, आणि तुमच्या मुलाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली तर नक्कीच या ठिकाणी शिवसेनेचा बालेकिल्ला पुन्हा अबाधित होऊ शकतो. कारण की त्या मैत्रीमध्ये पूर्वी शिवसेनेच्याच सीट होत्या आणि त्या मित्रपक्ष भाजपाला सोडलेल्या होत्या. अवसारेबाई आमच्या त्या ठिकाणी निवडून यायच्या, अंकिता घोरपडे ताई आमच्या निवडून यायच्या, परंतु त्या ठिकाणी उमेदवार नसल्यामुळं मी माझ्या मुलाला त्या ठिकाणी त्यांच्यासमोर उभं केलेलं आहे. आणि आज उभं नुसतं केलेलं नाही तर त्या ठिकाणच्या कॅन्डिडेटच्या पायाखालची वालू सरकलेली आहे आणि मोठ्या मताधिक्याने तो सुद्धा विजयाच्या दिशेने त्याची वाटचाल झालेली आहे. म्हणून आज काही प्रसार माध्यमातून लोकांना चुकीच्या बातम्या देऊन घराणेशाहीचा आरोप लावले जातात, पण आपण सुद्धा प्रत्यक्ष जागेवर जा, त्या ठिकाणच्या सर्व लोकांच्या प्रतिक्रिया घ्या की वामन म्हात्रेने घराणेशाहीसाठी त्यांच्या मुलाला या प्रभागात उभा केला आहे का त्यांची घराणेशाही मोडून काढण्यासाठी मुलाला उभा केलेला आहे. नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी भेटतील. जेव्हा युती होती, एकत्र सरकार चालवलं, मात्र आज ज्यावेळेस वेगवेगळे निवडणूक लढत असताना भ्रष्टाचाराचे, दहशतवादाचे असे जे काही आरोप केले जातात त्यावर त्याकडे कसं पाहतो? बघा, आता त्यांना आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढतो. माननीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री साहेब यांनी बदलावर शहराला भरीव निधी देऊन या शहरातले काँक्रिटीकरणाचे रस्ते असतील, अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम असेल,
पाण्यासाठी 240 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. नगरोत्थान योजनेतनं भरपूर निधी देऊन कमीत कमी 700 ते 800 कोटी रुपयाचा निधी देऊन या शहराचा कायापालट केला आहे. चांगली उद्यानं म्हणजे आजूबाजूच्या नगरपरिषद असेल त्याच्यापेक्षा चांगली उद्यानं आम्ही या बदलापूर शहरामध्ये एकनाथजी शिंदेसाहेब आणि श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून केलेले. आता समोरच्या ज्या व्यक्ती आहेत नगराध्यक्ष त्यांच्यावर फक्त कुठच्या प्रकारचं काम दाखवण्यासाठी काहीच नाही. इथले स्थानिक जरी आमदार असतील त्यांचा चेहरा घेऊन ते लढतात, पण विधानसभेला लोकांची मानसिकता वेगळी असते आणि नगर परिषदेमध्ये लोकांची मतदारांची मानसिकता वेगळी असते. त्यामुळे त्यांच्यावर फक्त आमच्या कुटुंबाला त्यांनी बदनाम करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे. आता मुद्दाम कुठचे तरी मुद्दे भ्रष्टाचाराचे घेऊन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून मतदारांची दिशाभूल करायची एवढंच काम त्यांना बाकी आहे. आणि मी तर त्यांना ओपन चॅलेंज केले की सर्व तुमच्या पत्रकारांना एकत्र घेऊन एकदा डिबेट घ्या, कोण किती भ्रष्टाचारी आहे हेच तुम्हाला त्यावेळेस समजेल. स्वतःचे